आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित वृक्षतोडीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी घरकाम मोलकरीण संघटनेनं सुद्धा आपला विरोध दर्शवलेला आहे। आपल्या लेकींना घेऊन त्यांनी तपोवनामध्ये येऊन तपोवन वाचवा या मोहिमेमध्ये सहभाग घेतला। यामध्ये वृक्षतोडीच्या विरोधात जनजागृती आणि स्वाक्षरी मोहीम घरोघरी जाऊन करण्याचा निर्धार करत वृक्षतोडीच्या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी बातचीत केलेली आहे। विविध संघटना असतील, संस्था असतील, त्या सहभागी होत आहे। आता नाशिकच्या संपूर्ण शहरामध्ये ज्या घरकाम करणाऱ्या मोलकरीण आहे त्यांच्या देखील संघटनेच्या काही सदस्या या तपोवनामध्ये आलेल्या आहेत। तपोवन वाचवावे अशा स्वरूपाची त्यांची मागणी आहेत आणि जो सध्याच्या घडीला लढा सुरू आहे तो लढा या ठिकाणी अधिक बळकट करण्यासाठी त्यांचा या सगळ्या दरम्यान पाठिंबा आपल्याला आजच्या दिवशी बघायला मिळतोय। तपोवनामध्ये आलेले होते, विविध ठिकाणी त्यांनी या तपोवनाची पाहणी केली आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांच्या लेकींना देखील त्या घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांच्या काय भावना आहेत त्या आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, काय तुमचा पाठिंबा आहे? आज आम्ही घरकाम करणाऱ्या महिला इथं उपस्थित झालो आहोत की इथे झाडं वाचवा, झाडे लावा। आपण हा संदेश शाळेमध्ये शिकवतो, लेकरांना पण शिकवतो आणि मोठ्या माणसांनी पण हे समजलं पाहिजे की झाडं तोडले नाही पाहिजे। आमच्या आज घरकाम करणाऱ्या महिला कुठे कामाला गेल्या नाही, आम्ही हे तपोवन वाचलं पाहिजे। तपोवन वाचले तर नाशिक वाचेल। तर आम्ही प्रत्येक आमच्या महिला घरोघरी कामाला जातात, तर प्रत्येक घरात हा संदेश देणार आहे की झाडे लावा, झाडे वाचवा। आम्ही सह्यांची मोहीम सुद्धा राबवणार आहे। दीदी, काय म्हणणं आहे तुझं? आम्हाला शाळेत शिकवता की झाडे लावा, झाडे जागवा, आणि आता तुम्ही झाडेच तोडताय, तर मग झाडे वाचवायचे, झाडे तोडता का बरं तुम्ही? आणि तर साधू लोक झाडाखाली पण विश्राम करू शकताय। झाडे लावा, झाडे जगवा हीच माझी विनंती। काय म्हणणं आहे ताई तुमचं? गेल्या कित्येक दिवसापासून इथे आंदोलन आणि वेगवेगळे लोक संघटना वगैरे इथे भेट देऊन जात आहेत की झाडं वाचली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे। तर आज आम्ही नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेच्या वतीने इथे घरकामगार सगळ्या महिला भगिनी इथे आलो आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश बागुलसह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज।